सो आज आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिंगल पार्टिकल. सिंगल पार्टिकलवरून आपण जाणार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंगवर, देन त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्कवर, आणि या पद्धतीने आपण सर्वच बॉडींचे काय करणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया बघणार आहोत. स्पेशली अशा बॉडी ज्यांचं मास काय आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, जे थ्रूआउट द एरिया थ्रूआउट द व्हॉल्यूम असेल किंवा ओव्हर द सरफेस एरिया असेल. सो त्यापैकी पहिल्यांदा अगदी बेसिक वाला आपण जो बघूया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिंगल पार्टिकल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिंगल पार्टिकल म्हणजे कसं, नेमकी मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्यांदा काय म्हणतो, कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिपेंड करतो त्याच्या मासवर, आणि ते मास आहे नेमकी त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती लांब डिस्ट्रीब्युटेड आहे त्या डिस्टन्सवर, त्याच्या स्क्वेअर ऑफ डिस्टन्सवर. बरोबर. सो या ठिकाणी कॅपिटल एम मास हे कॅपिटल आर डिस्टन्सला अबाउट दिस ऍक्सिस गोल फिरत आहे, राईट. सो ऑफ दिस सिंगल पार्टिकल याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस काय येईल, ऑब्विसली अकॉर्डिंग टू दिस डेफिनेशन हे काय होईल तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय इक्वल्स टू मास काय कॅपिटल एम, आणि देन त्याच्यानंतर रेडियस काय डिस्टन्स काय थोडक्यात आर, आणि त्याचा काय येईल स्क्वेअर, राइट. त्याचा काय येईल स्क्वेअर. हा झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिंगल पार्टिकल. व्हेरी इजी, कोई बात नहीं भाई साहब, बहुत बढ़िया. ह्या डेफिनेशन वरून आता आपण जाऊया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग वर, राइट. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग काढत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्या की जी रिंग आहे ही कशा पद्धतीने फॉर्म आहे. बरोबर. या ठिकाणी एकच मास होता एम, बरोबर, आणि देन त्याच्यानंतर आपण ही रिंग घेतोय आता कॅपिटल एम मासवाली, राईट. देन त्याच्यानंतर मी थोडं या ठिकाणी इंटरेस्टिंग आयडिया ही लावतोय की कॅपिटल आर ला ही रिंग आहे, पहिली बात तो क्लिअर आहे. देन त्याच्यानंतर ही आयडिया आपल्याला इझिली येऊन जाईल की या रिंगचे जेवढे पण मास आहे छोटे छोटे इलेमेंट वाले, मी एक छोटासा इलेमेंट घेतला डीएम, छोटासा मास आर डिस्टन्सला, बरोबर. इच अँड एव्हरी इलेमेंट जे हे रिंगवर सिच्युएटेड आहे हे सर्वचे सर्व कॅपिटल आर डिस्टन्सलाच आहे, बरोबर. सो डीएम इलेमेंट पहिल्यांदा मी सिलेक्ट केला, हा डीएम इलेमेंट जो आहे तो आर डिस्टन्सला आहे. असं मी 0 पासून तर कॅपिटल एम पर्यंत जर मी याचं ओव्हर इंटिग्रेशन केलं तर ऑब्विसली मला काय मिळेल, या रिंगचं पूर्णपणे मास मिळेल, ज्याची रेडियस काय आहे कॅपिटल आर आहे, राईट. बरोबर. आणि सिंगल पार्टिकलचं या ठिकाणी एक पार्टिकल सिलेक्ट केला डीएम मला, आणि सिंगल पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पर्टिक्युलर ऍक्सिस काय असतो या ठिकाणी फाइंड आउट केला मी एम आर स्क्वेअर. पण या ठिकाणी मास काय तुमचा कॅपिटल एम आहे, इथं छोटा इलेमेंट सिलेक्ट केला मासचा, म्हणून काय झालं तुमचा आता हा डीएम झाला, राईट. सो देअरफॉर आपण असं म्हणूया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिलेक्टेड elemental mass particle is काय होईल तो, आपण असं म्हणूया I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ DI इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ DM इंटू आर स्क्वेअर. का, कारण हे सर्वच्या सर्व डीएम काय झाले आर डिस्टन्सलाच सिच्युएटेड आहे, देर इज नो चेंज, आणि हे काय आपलं 0 टू कॅपिटल एम पर्यंत. सो आर आता आपला या केसमध्ये कॉन्स्टंट आहे. सो देअरफॉर आय इक्वल्स टू आर तुमचा बाहेर येईल, दॅट इज आर स्क्वेअर, आणि या ठिकाणी राहील फक्त तुमचा 0 टू कॅपिटल एम डी एम, राईट, कॅपिटल डीएम. सो ठीक आहे, हे त्याचं इंटिग्रेशन आलं. सो या ठिकाणी आपण जर हे इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं 0 टू कॅपिटल एम पर्यंत डीएम हे तुमचं काय येईल या ठिकाणी स्मॉल एम ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट घेऊ, आणि 0 टू एम हे पूर्णपणे काय येईल तुमचं एम येईल, राईट. हे आपण या ठिकाणी असं अजून केलं, छोटंसं सॉल्व्ह करून घेतलं, राईट. सो या ठिकाणी इंटिग्रेशन काय येईल मग तुमचा आय इक्वल्स टू, राईट, आय ॲज इट इज इन, देन त्याच्यानंतर आर स्क्वेअर ॲज इट इज इन, आणि हे इंटिग्रेशन आपलं काय आलं, हे इंटिग्रेशन आलं आपलं कॅपिटल एम. जर गोष्ट तुम्ही नोटीस केली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग हा सुद्धा काय आला एक सिंगल पार्टिकल प्रमाणेच आला, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अँड सिंगल पार्टिकल काय आला या ठिकाणी सेम आला, बरोबर, सेम आला एम आर स्क्वेअर. का, कारण ते डिपेंड करते मास, आणि ते मास कोणत्या डिस्टन्सला डिस्ट्रीब्युटेड आहे,
बरोबर, ऑब्विसली ना, सर्वचे सर्व मास काय आहे, आर डिस्टन्सला, कॉन्स्टंट डिस्टन्सलाच डिस्ट्रीब्युटेड आहे. सो संपूर्ण मासचं काय झालं, या ठिकाणी आपण इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन घेऊन आपल्याला काय मिळालं, कॅपिटल एम मिळाला. आणि सेम हे तुमच्या रिंग प्रमाणेच काय आला, मोमेंट ऑफ इनर्शिया आला. बरोबर, या ठिकाणी आपल्याला काय मिळाला, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² मिळाला. याच्या मदतीनं आता आपण काय करणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क फाइंड आउट करणार आहोत. का, कारण आपल्याला हे माहित आहे की डिस्कला जर आपण नोटीस केलं, डिस्क मध्ये जर आपण काय केलं, एका स्मॉल आर डिस्टन्सला जाऊन जर मी ही छोटीशी डी आर विड्थ वाली जर मी इलेमेंटल रिंग जर सिलेक्ट केली आणि ह्या इलेमेंटल रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मला या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या मदतीनं जर मी इंटिग्रेशन वापरून 0 पासून तर कॅपिटल आर पर्यंत, राईट, या 0 पासून तर तुमच्या कॅपिटल आर पर्यंत म्हणजे या रेडियस पर्यंत जर मी याचं इंटिग्रेशन घेतलं तर मला काय मिळेल, या पूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. राईट, पण ही गोष्ट सुद्धा नोटीस करावं लागेल की जे डिस्कचं मास आहे हे पूर्ण काय आहे, ओव्हर द सरफेस एरिया काय आहे, डिस्ट्रीब्युटेड आहे. राईट, सो आपण या ठिकाणी सरफेस मास डेन्सिटी लावूया. हिअर काय, मास ऑफ डिस्क is distributed over the surface area, right. सो मग आपल्याला कोणती मास डेन्सिटी वापरावं लागेल, सरफेस मास डेन्सिटी. सो therefore using surface mass density, that is your sigma equals to mass upon area. एरिया कोणाचा, डिस्कचा एरिया काय आला या ठिकाणी, पाय स्क्वेअर. का, सर्क्युलर डिस्क आहे ती. सो देअरफॉर सिग्मा इक्वल्स टू मास अपॉन पाय आर स्क्वेअर, हा कॅपिटल. इक्वेशन फर्स्ट, राईट. पण हा आपला मोमेंट ऑफ इनर्शिया नाही, हे आपला मोमेंट ऑफ इनर्शियाला यूज करण्यासाठी आलेलं एक छोटंसं एलिमेंट आहे. राईट, सो आता देन त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. सो आपण पहिल्यांदा काय करूया, इलेमेंटल रिंगचा मास काढूया, देन त्याच्यानंतर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया करूया. राईट, सो देअरफॉर नाव मास ऑफ इलेमेंटल रिंग, मास ऑफ इलेमेंटल रिंग काय ते तुमचं डेन्सिटी तर ऑब्विसली मासची काय सेमच राहील, सिग्मा इक्वल्स टू dm अपॉन dA. राईट, dm अपॉन dA. छोटीशी रिंग सिलेक्ट केली म्हणून छोटासा मास, छोट्याशा रिंगचा छोटासा एरिया. पण या ठिकाणी आता या रिंगचा एरिया येणार कसा, पहिला हा प्रश्न पडतो. जर मी त्या रिंगला या पद्धतीने उचललं आणि देन त्याच्यानंतर त्या रिंगला मी असं तोडलं आणि सरळ केलं तर ते स्ट्रक्चर कसं दिसेल तुमचं, ते स्ट्रक्चर दिसेल तुमचं या पद्धतीनं. राईट, या पद्धतीने हे स्ट्रक्चर दिसेल. बरोबर का, हे ते इलेमेंटल रिंग आहे जिला आपण काय केलं, स्ट्रेच केलं. सर्क्युलर रिंग होती, स्ट्रेट केली, काय झाली ती, तिची लेंथ या ठिकाणी 2 पाय स्मॉल आर. बरोबर, स्मॉल आर ही झाली तिची लेंथ. आणि तिची वेट किती या ठिकाणी, dr तिची काय वेट आहे. सो एरिया काय झालं या टोटल रिंगचा, यस, दॅट इज युअर 2 पाय r इंटू dr. मी या ठिकाणी काढतो 2 पाय r. सो देअरफॉर dA इक्वल्स टू 2 पाय r इंटू dr. हा झाला एरिया ऑफ द स्मॉल इलेमेंटल रिंग. राईट, आता माझ्याकडे काय आला, एरिया आला, तर माझ्याकडे तिचं मास पण येईल. सो मास काय होईल मग तुमचं, सिग्मा इक्वल्स टू, देअरफॉर सिग्मा इक्वल्स टू dm अपॉन dA. राईट, सो dm इक्वल्स टू सिग्मा इंटू dA. बरोबर, आणि सिग्मा आपला काय आलेला आहे, सिग्मा या ठिकाणी मास अपॉन पाय आर स्क्वेअर इंटू डी आताच काढला आपण या ठिकाणी, त्याला ब्रॅकेट करून घ्या, नोटीस करायला सोपं जाईल. राईट, dA 2 पाय r इंटू dr. राईट, आहे दिसतंय का, यस, इट इज dm.
यामध्ये कॅन्सल काय होईल, तुमचा पाय पाय कॅन्सल होईल बरोबर, बाकीच्या टर्म तुमच्या ॲज इट इज राहतील. सो डीएम तुमचा या ठिकाणी काय आला, डीएम इक्वल्स टू आला 2m, हा 2 आणि m अपॉन हा r स्क्वेअर इंटू dr. याला पण आपण काय करूया, ब्रॅकेट करून घेऊया. आता हे मास आणि देन त्याच्यानंतर जी रिंग आपण सिलेक्ट केली ॲट अ डिस्टन्स स्मॉल r, त्याला आपण काय करूया, यूज करून डीएम आणि हे स्मॉल r यूज करून आपण काय करूया, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करूया. सो देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल elemental ring is काय येईल तो, I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी आय, थोडक्यात पूर्ण इंटिग्रेशन केलं सगळ्याच रिंगचं, काय येईल तुमचा डी एम इंटू हा स्मॉल आर, का स्मॉल आरला ती सिलेक्ट केली, स्मॉल आरचा स्क्वेअर. This is the moment of inertia of your ring that we have studied here. M तिथं dm, हा इथे कॅपिटल आर, तिथं स्मॉल आर, का स्मॉल आरला आपण सिलेक्ट केलेली. सही आहे, बहुत बढ़िया. सो dm ची व्हॅल्यू टाका, बाकी काहीच नाही. सो I इक्वल्स टू दॅट इज युअर इंटिग्रेशन, dm काय आलेला आपला या ठिकाणी 2m, dm आला तुमचा 2m अपॉन r स्क्वेअर इंटू r इंटू dr, r इंटू dr, राईट. हा टाकला आपण तुमचा dm, राईट, हा dm टाकला आणि देन त्याच्यानंतर r स्क्वेअर तुमचा ॲज इट इज, हा r स्क्वेअर तुमचा ॲज इट इज येईल, तर r स्क्वेअर ॲज इट इज. सही आहे का, आणि r स्क्वेअर ॲज इट इज. पण पहिला प्रश्न हा पडतो, इथं इंटिग्रेशन आहे, याचं लिमिट काय घ्यावं लागेल. आपण ही रिंग थोडक्यात एकदम सेंटर पासून जर सिलेक्ट केली तर r काय झाला, त्याच्यासाठी 0, म्हणजे 0 पासून तर कुठपर्यंत सिलेक्ट करू शकतो, लास्ट एज ऑफ द डिस्क पर्यंत, म्हणजेच कॅपिटल R. सही आहे का, बहुत बढ़िया. सो याच्यातून जे कॉन्स्टंट टर्म आहेत ते बाजूला करा. I इक्वल्स टू कॉन्स्टंट टर्म कोणती 2m अपॉन r स्क्वेअर, या कॉन्स्टंट टर्म बाहेर आल्या. देन त्याच्यानंतर आतमध्ये कोण राहिलं, फ्रॉम 0 टू r हे लिमिट आपण टाकलं. देन त्याच्यानंतर आतमध्ये राहिला तुमचा r स्क्वेअर आणि हा r, हा काय झाला r क्यूब झाला, r चा क्यूब इंटू dr, राईट. व्हेरी इझी. हे इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला इझिली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ आवर डिस्क कम्प्लिटली आपल्याला मिळून जाईल. कसा मिळेल तो डिस्कचा, कारण या ठिकाणी आपण काय केलं होतं, डिस्कची पूर्ण प्रॉपर्टी ह्या स्मॉल एलिमेंटल रिंगच्या मासमध्ये आपण सबस्टिट्यूट केली होती. सो त्या अकॉर्डिंग आपल्याला जो मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार आहे हा पूर्णपणे डिस्कचा मिळणार आहे. का, मास पण टाकलं आणि त्याच्यानंतर त्याचं लिमिट पण आपण काय घेतलं, 0 टू कॅपिटल R पर्यंत घेतलं, राईट. सो या ठिकाणी मी फाइंड आउट करतो, राइट. हे इक्वेशन मी इथं घेतो, I ॲज इट इज, राइट, 2m अपॉन r स्क्वेअर इंटू हा काय झाला, r चा पॉवर 4 झाला आणि अपॉन सुद्धा काय आला, 4 आला. इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं, देन त्याच्यानंतर आपल्याला इंटिग्रेशन टाकावं लागेल. इंटिग्रेशनचं लिमिट 0 टू कॅपिटल R, राईट. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, व्हेरी इझी मेथड आहे. ते टाकल्यानंतर आपल्याला काय मिळेल, कॅपिटल आरच्या टर्म मध्ये आपल्याला ही पूर्ण स्मॉल आर वाली टर्म मिळेल, राईट. सो याला मी 2m ॲज इट इज लिहून घेतो, r स्क्वेअर तुमचा ॲज इट इज, देन त्याच्यानंतर r चा पॉवर 4 येईल, कॅपिटल r चा पॉवर 4 आणि खालचा 4 डिनॉमिनेटरचा तो पण ॲज इट इज आहे. r स्क्वेअर या ठिकाणी कॅन्सल होईल आणि एक 2 इथं एक्स्ट्रा राहील, तो राहील तुमचा r स्क्वेअर आणि या ठिकाणी तुमचा 2m अपॉन 2m r स्क्वेअर अपॉन 4, हे नंबर ॲज इट इज मिळेल. हा काय आला, r स्क्वेअर आला. आता 2 ने काय केलं, 4 ला 2 ने कट करून टाकला. सो ये क्या बना आपका, I इक्वल्स टू mr स्क्वेअर अपॉन 2, हा आला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर डिस्क, राईट. यस, दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर डिस्क. क्लिअर आहे, ओके. हे सर्व नोट डाऊन करून घ्या. याच्यानंतर आपण वेगवेगळ्या बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार आहोत.